राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं पत्र हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी या सर्वांच्या दृष्टीने हे पत्र महत्त्वाची अशी माहिती देणार आहे। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे। आता आपण थोडक्यामध्ये हे पत्र जाणून घेऊया। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रकान्वये, मार्गदर्शक सूचना व दिनांक 26/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये माननीय सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन शासनाने शासन निर्णय दिनांक 13/5/2025 अन्वये तसेच संचालनालयाच्या दिनांक 21/5/2025 पत्रान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात खालील विषयांबाबत अंमलबजावणी करण्याबाबत सर्वसमावेशक सूचना निर्गमित केलेल्या आहेत। लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण कायदा 2012 मधील तरतुदींची अंमलबजावणी करणे, शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पोस्को ई-बॉक्स आणि चिराग या ॲपवर करणे व इतर उपाययोजना करणे, राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत, शाळांमध्ये सखी सावित्रीचे गठन करण्याबाबतची कार्यवाही करणे, शाळा व परिसरात CCTV कॅमेरे बसविणे, कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे, विद्यार्थ्यांच्या वाहतुकी संदर्भातील सुरक्षिततेच्या अनुषंगाने कार्यवाही करणे, शाळेतील स्वच्छतागृह, प्रसाधनगृहाबाबतची कार्यवाही करणे, शाळेत येणाऱ्या अभ्यागतांसाठी आचारसंहिता लागू करणे, सायबर हल्ले व धोके टाळण्याच्या अनुषंगाने शाळा पालकांनी करावयाची कार्यवाही, क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण या संदर्भात करावयाची कार्यवाही, विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन, जिल्हा स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीचे गठन व विभागीय स्तरावरील पर्यवेक्षण, शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार, अनिष्ट घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब 24 तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी। अशी अनुचित अनिष्ट घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती, संस्था गंभीर शिस्तीस कारवाईस पात्र ठरतील। तरी आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनाबाबत केलेल्या कार्यवाहीची बाबतची माहिती जिल्हानिहाय एकत्र करून दिनांक 27/6/2025 व दिनांक 28/6/2025 रोजी होणाऱ्या बैठकीस या माहितीसह उपस्थित राहावे असं माननीय शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। 25/6/2025 हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं असं पत्र आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना या पत्रामध्ये प्रामुख्याने दिलेल्या आहेत। सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।